नालासोपारा पूर्व प्रगतीनगर येथील जीवदानी अपार्टमेंट या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पडून 5 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। रहमान खान असे मयत चिमुरड्याचे नाव आहे। 4थ्या मजल्यावरील आपल्या राहत्या घरात खेळताना घराच्या खिडकीतून अचानक तिचा तोल जाऊन खाली कोसळली। यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। डोक्यातून रक्तस्राव झाला होता। तत्काळ नालासोपारा तुलिंद येथील पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे। बुधवारी सायंकाळी 7:30 वाजता ही घटना घडली आहे। याबाबत अकस्मात मृत्यूची तुलिंद पोलीस ठाण्यात नोंद केली आहे। पण आता सुट्टीचा काळ आहे। मुलं सोसायटीच्या अंगणात गॅलरीत खेळत असतात। अचानक कोणतीही अपघातग्रस्त घटना होऊ शकते। त्यामुळे पालकांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवून असे आवाहन पोलिसांकडून केले आहे। इथे नालासोपारा ईस्ट येथे प्रगतीनगरला एक जीवदानी अपार्टमेंट आहे। तिथे 4थ्या मजल्यावर हे खान कुटुंबीय राहिला आहे। तर त्या खिडकीजवळ ती मुलगी खेळत होती, 5 वर्षाची मुलगी। तर ती खिडकीतून तोल जाऊन ती खाली पडली। नंतर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि तिचं उपचार चालू असताना तिच्या डोक्याला अंतर्गत मार असल्याने ती मयत झालेली आहे। सर, तिला कुठे कुठे मार लागलेला होता? तिच्या डोक्यालाच मार लागलेला आहे आणि तिच्या अंतर्गत जो रक्तस्राव झाला होता त्याच्यामुळे ती मयत झालेली आहे असं डॉक्टरांनी ओपिनियन दिलेलं आहे। सर, ती जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग रहिवाशी बिल्डिंग आहे का अंडर कन्स्ट्रक्शन? नाही, ती रहिवाशी बिल्डिंग आहे। सर, एकूण आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, मुलं सध्या मोठ्या प्रमाणामध्ये खेळतात। आपण एकूण पालकांना कशा पद्धतीने आव्हान करायचं? तेच पोलिसांतर्फे असे आव्हान आहे की आपली मुलं खेळताना विशेष करून ज्या उंच इमारती आहेत तिथे मुलांकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं। उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मुलं काय करतात याबाबत खबरदारी घेतली पाहिजे, जेणेकरून असे प्रकार टाळता येतील। सर, या आपल्याकडे काय गुन्हा दाखल झाला? त्याच्याबद्दल अकस्मात मृत्यू आमच्याकडे इकडे दाखल आहे आणि त्याचा तपास PSI इथली करत आहे।